नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता तेजस्विनी म्हणजेच खरी तेजस्विनी कोण या गोष्टीचा उलगडा होणार आहे आणि त्यानंतर तेजस्विनी जेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्करची भेट घेण्यासाठी जाणार आहे तेव्हा सखीच्या समोर जे सत्य येणार आहे ते मात्र खूपच जबरदस्त भयानक असं सत्य आहे। कारण सखीला कळणार आहे की कान्हाचे वडील म्हणजेच देवदत्त किर्लोस्कर जो कान्हा कबीर होता लहानपणी, त्याचे वडील हे यांचा जो मृत्यू झालेला आहे, खून झालेला आहे, तो या मनस्विनीने केलेला आहे। हे सत्य समोर येणार आहे तेव्हा मात्र सखीला खूप मोठा धक्का बसणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे सरकारला मात्र खूप राग येत असतो। सरकारला ही गोष्ट पटतच नसते की का किती वेळ सहन करायचं या सखीचं, किती वेळा ऐकून घ्यायचं आहे, तिचं ऐकतच चालले मी, तिला अजिबात कळतच नाहीये आणि तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढत चाललाय आणि तिचा कॉन्फिडन्स वाढतोय तो फक्त आणि फक्त या कानामुळे। त्यामुळे मला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे असं सरकार म्हणत असतात। तेव्हा मात्र सरकार म्हणत असतात की काहीही झालं तरीही ह्या सखी आणि कान्हा यामध्ये कानाचा काठा काढावाच लागणार आहे। त्याचबरोबर सरकारने हे ठरवलेलं असतं। तर इकडे कान्हा आणि त्याचबरोबर किरण दोघंही बोलत आहेत। तेव्हा किरण म्हणतो की मला कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय। तेव्हा कान्हा म्हणतो की त्या तेजस्विनी सरकारचा जो काय मनस्विनीचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो तसाच राहू दे, तो कॉन्फिडन्सच ठेचायचा आहे मला। एकदा का तो कॉन्फिडन्स ठेचला की मग मात्र मजा येणार आहे, तेव्हा बघ तिची कशी वाट लावायची आहे ते, असं यांचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याच वेळी इकडे आता घरी कान्हा सखी सगळेजण जमलेले आहेत। सखी म्हणते की मी आता काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून हवी आहेत आणि जे कोण या प्रश्नांची उत्तरं देईल तीच ह्या प्रश्नावरून ठरणार आहे की माझी खरी आई। आता मात्र मनस्विनीला टेन्शन आलेलं असतं। मनस्विनीला कळत नसतं की आता काय उत्तर देऊ, कारण सखीने तर हा मोठा बॉम्ब टाकलेला आहे। सखी ज्या पद्धतीने बोलते, जो कॉन्फिडन्स आहे ते पाहून मनस्विनीच्या मात्र शिट्ट्याच वाजत असतात। आता सगळेजण जमलेले आहेत आणि बरोबर सखीच्या प्रश्नाचं उत्तर देते ती म्हणजे नवीन आलेली तेजस्विनी, म्हणजे सखीची खरी आई। आता सरकार चांगलंच तोंडावर पडलेलं असतं आणि मग मात्र सगळेजण परशू सुद्धा आता इकडे तेजस्विनी बरोबर आहेत। याने मनस्विनीची साथ सोडलेली आहे आणि आपल्या कुल्फीचं तर बॉन्डिंग एवढं छान आहे की आजपर्यंत कुल्फी मनस्विनीला घाबरून घाबरून असायची, पण आज कुल्फी ज्या पद्धतीने बोलत आहे, जे सगळं कुल्फीचं चालू आहे, कुल्फीला खूप छान वाटतंय। तिची मोठी काकी आलेली आहे, तिला ती मोठी आई म्हणून हाक मारत असते आणि कुल्फीला मात्र भारी वाटत असतं। आज जेव्हा सरकारांकडे कोणीही पाहत नाही तेव्हा मात्र हे सगळेजण आता इकडे तेजस्विनीकडे आहेत आणि सरकारांची वाट लागलेली आहे। कारण सखीने सरकारांना घराच्या बाहेर काढलेलं नाहीये, सरकारांना घरातच ठेवलेलं आहे। का तर सखीचं असं म्हणणं आहे की काही झालं तरीही गेली 12 वर्ष यांना मी माझी आईच म्हणत आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या माझ्याच पद्धतीनं होत आहेत। आता मात्र इकडे सखीने ठरवलेलं आहे सरकारांना घराच्या बाहेर काढायचं नाही आणि म्हणूनच सखीने सरकारांना घरात ठेवलेलं आहे। पण आता सरकारांकडे कोणतेही अधिकार नाहीत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता सगळ्या सखी आणि तेजस्विनीकडे आहेत। इकडे सरकार आता ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे आणि त्याचवेळी तेजस्विनीचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे ते पाहून सरकारांची मात्र वाट लागलेली आहे। सरकारांना कळायचं बंद झालेलं आहे। इकडे मात्र आता सगळेजण बसलेले असतात। सरकार आल्यानंतर सरकारला कोणी भाव देत नाही, पण त्याचवेळी तेजस्विनी येते तेव्हा मात्र आदराने सगळे तेजस्विनीसाठी उठून उभे राहतात, तेजस्विनीशी बोलत असतात आणि तिच्याबद्दल त्यांना खरंच छान वाटत असतं। त्याचबरोबर इकडे गौतम मात्र खुश झालेला असतो। फायनली त्याची वहिनी ही त्याच्यासोबत असते आणि त्याला मात्र छानच वाटत असतं। इकडे आता परशू सुद्धा तेजस्विनी वहिनी म्हणून तेजस्विनीकडेच जात असतो। तर इकडे सखी सुद्धा खुश झालेली असते। सखी म्हणत असते की कान्हा, आज खरंच तुझ्यामुळं माझी आई मला भेटलेली आहे आणि आज मी माझ्या आईबरोबर आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं आहे। इतके दिवस मी या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ती बोलत असते, परंतु आता
तेजस्विनी तिथे येते. कान्हा त्याचबरोबर घरातील सगळ्यांशी ती बोलत असते. कान्हाला मात्र खूप छान वाटत असतं. फायनली कुठेतरी गोष्टी दिसत असतात आणि लक्षात येत असतं. कान्हा मात्र खुशच असतो. आणि मग इकडे सगळेजण जेवतात आणि मग कान्हा आणि त्याचबरोबर तेजस्विनी बोलत असतात. पण कान्हाचा हात हातात घेतल्याबरोबर तेजस्विनी कान्हाला कबीर अशी हाक मारते. तेव्हा मात्र कान्हा म्हणतो, काय तुम्ही मला आता काय बोललात? तेव्हा तेजस्विनी म्हणते की मला माहिती आहे तू कबीर आहेस. तेव्हा कान्हा म्हणतो म्हणजे? तेव्हा ती म्हणते की हो, राजलक्ष्मी किर्लोस्करांचा नातू, देवदत्त भाऊजींचा मुलगा आहेस तू. सखी आणि तुझी खूप छान मैत्री होती आणि खरं तर आज तुम्ही दोघं एकत्र आलेला आहात या गोष्टीचा आनंद मला खूप आहे. सखीला खूप चांगला जोडीदार मिळालेला आहे असं इकडे ते सांगत असते. त्याच वेळी इकडे सगळेजण बोलत आहेत. सगळ्या गोष्टी छान पद्धतीने चाललेल्या आहेत आणि कान्हाला मात्र धक्का बसलेला असतो. कान्हा म्हणतो की खरंच तुम्ही मला ओळखताय. हे ऐकून मला खरंच एवढ्या लहानपणीच्या आठवणीही तुमच्या लक्षात आहेत. खरंच मला खूप नवल वाटलेलं आहे असं कान्हा म्हणतो. तेव्हा ती म्हणते की मला माकडे घेऊन चल, मला त्यांना भेटायचं आहे. अजूनही त्या तशाच आहेत का? तेव्हा कान्हा म्हणतो की हो, अजूनही ती तशीच आहे. तिच्यात कोणताही बदल झालेला नाही. उलट त्यापेक्षा पण आता जास्त कठोर झाली आहे. बाबा गेले, त्याचबरोबर आईची तब्येत, आईला जे काय त्रास झालेला आहे, ज्या काही गोष्टी झाल्या, त्यामुळं आई त्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलीच नाही. आई अजून त्याच धक्क्यात आहे. हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे तेजस्विनीला धक्का बसलेला असतो. कारण आजीची अवस्था काय आहे हे सगळं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर तेजस्विनी मात्र म्हणत असते की आपण जाऊया. कान्हा इकडे येतो. सखी आणि कान्हा दोघं बोलत असतात. सखी म्हणत असते की कान्हा खरंच आज तू जे काही मला दिलेला आहे, जो काही सुखद धक्का दिलेला आहे, तो मात्र खरंच खूप भारी आहे रे. म्हणजे मी विचारच केला नव्हता कधी. एवढा आनंदाचा धक्का मला तू दिलेला आहे. माझी आई तुझ्यामुळं मला मिळालेली आहे. इतकी वर्ष ज्या गोष्टीसाठी मी धडपडत होते ती गोष्ट मला मिळालेली आहे असं इकडे सखी बोलत असते. तेव्हा कान्हा पण खुश होत असतो. कान्हा म्हणतो की सखी मॅडम चला, तुम्हाला आठवतंय का म्हणजे बेबी सरकार आपण त्या आजींना मंदिरात भेटलेलो, आपण त्यांच्याकडे जातोय. कारण तेजस्विनी मॅम ज्या आहेत म्हणजे तुमच्या आई, त्यांना ओळखतात आणि त्यांना भेटायचं आहे. हे ऐकल्यानंतर सखी म्हणते काय, आई ओळखते त्यांना? तेव्हा कान्हा म्हणतो की हो, आपण जाऊया त्यांना भेटायला. मग दोघंही आता भेटायला जायचं ठरवतात. मग कान्हाही आलेला असतो. तिथं गेल्यानंतर खरं तर आजीच्या डोक्यात खूप राग असतो. तिला खूप राग आलेला असतो कारण तिचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण तिची सून आज अंथरुणाला खेळून आहे. मुलगा तरणादाटा मुलगा गेलेला आहे. या गोष्टीचं दुःख तिला खूप झालेलं असतं आणि आजी मात्र चिडलेलीच असते. तेव्हा मात्र तेजस्विनी येते आणि हात जोडून आजीची माफी मागू लागते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे. आणि मग तेजस्विनी आणि आजी दोघीही बोलत असतात. कान्हा तिथून निघून जातो आणि सखी मात्र तिथे बाजूला उभी असते. सखी त्यांच्या दोघींकडे पाहत असते. तिच्या आईने इकडे आजींना मिठी मारलेली आहे आणि दोघीजणी खूप रडत असतात. तेव्हा मात्र ती सांगत असते की राघवला मनस्विनीने मारलेला आहे. हे ऐकल्यानंतर आजी मात्र म्हणत असतात तेवढंच केलं नाही ग, तिने माझ्या देवदत्तला सुद्धा तिनेच मारलेला आहे. आणि दोघीही ढसाढसा रडू लागतात. दोघींनाही कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होतोय. आणि इकडे सखीला कळतं की म्हणजे तिच्या बाबांचा खून करणारी ही मनस्विनी आहे. त्याचबरोबर इकडे कबीरच्या बाबांचा खून करणारी सुद्धा मनस्विनीच आहे. ही गोष्ट आता तिला कळलेली आहे आणि तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्याच वेळी सखी पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.